उठ ना. झोपलीच राहतं काय? हा, काही उठायची काही पद्धत गिद्धत तेवढा वेळ झाला तरी झोपलीच आहे. उठ लवकर. अरे यार, कसं बोलता तुम्ही? मी आज पहिलाच तर दिवस आहे आपला, तरी पण असं बोलणं. असाच बोलतो मी. हा, आता सवय पाडून घे असं ऐकायची. मी तुला आता सांगतो, लवकर उठत आहे सकाळी थोडीशी. हे असं झोपणं बरोबर नाही वाटत. आणि आता हे एवढीशी कपडे घालणं सोडून दे. आई कधी येऊ शकते, तर ही साडी गिडी घालत जाय. अरे पण साडी कुठून घालू? मी एकच साडी आहे माझ्याजवळ. एकच साडी घालू काय? मी एकच साडी घेऊन आली आहे फक्त. एकच साडी आहे म्हणजे साड्याने आणल्या का त्या? काय केलं मग? तिथं साड्याने होत्या का तुझ्याजवळ? एक कुठून आणली मग ते? आता हलवतच आली का फक्त? नाही, खूप सगळ्या साड्या आहे माझ्याजवळ, पण मी आणल्या नाही. मी म्हटलं तू घेऊन देशील म्हटलं मला, म्हणून मी काही कोणत्या साड्या नाही आणल्या. एकच साडी अंगात घालून आली होती फक्त. म्हणजे सोबतच आणली होती, हा ड्रेस घालून आली होती. आणि आपण आता लग्न केलं तेव्हा घातली होती ते. त्याच्यानंतर मी साड्या नाही आणल्या मग कोणत्याच. वा रे वा, म्हणजे का मला बरबाद करण्यावरच तुलली आहे का तू? हा, मी का तुला आल्याबरोबर साड्याच घेऊन देऊ काय? पोरीचं काम असते काही घेऊन येणं घरून स्वतःच्या. हा, पैसा अदला सोनं नाणं, त्याच्यानंतर कपडे लत्ते सगळं सगळं सोबत आणायला लागते. हे असं मी काय तुला काय आता कपडे घ्यायला फिरू काय पहिले? अरे वा रे वा, लग्न केलं तर मी बापाच्या घरून काय आणू काही? तुम्हीच घेऊन द्या ना मला आता. माझ्याजवळ वेळ नाही आणण्यासाठी. मी काय म्हणतो आता, हे काढ, हे ते साडी घालून घे. आता जेवढे दिवस होते घाल ना, तेवढे दिवस घालून घे, मग पाहू. म्हणजे मग सवय नाही आहे एक कपडा परत परत घालायची. हा, फक्त मी शॉर्ट्स ड्रेसेस घालते. हे माझ्याजवळ दोन होते, तर मी एक दिवस आणि एक दुसऱ्या दिवशी तो असा घालत होती. म्हटलं एकसारखे होते दोन्ही. बापाच्या घरची श्रीमंती गेली म्हटलं. लक्षात ठेव. लग्न केलं आता लग्न. तू बापाच्या घरची श्रीमंती नाही होय, हे माझ्या घरची गरिबी होय. आता तुले मी जसं म्हणतो तसं राहायला लागन. हा, इथं जशी माझी परिस्थिती आहे तसं तुला राहायला लागन. तुझ्या परिस्थितीसारखं जर मी राहिलो तर झालं काम. मग तर मला घरी नाही आलं लागत, रात्री तिकडेच थांबा लागते काम करायसाठी. तिकडे काय थांबा लागते? ड्युटी आहे ना तुमची. ड्युटी झाली की घरी. एवढा पगार तर नक्कीच मिळते की एका बायकोचं पालन पोषण करू शकता तुम्ही. मग कशाला एवढं हे? मला साड्या घेऊन द्या ना, 4-5 साड्या घेऊन द्या जा. हो हो हो. ठीक आहे ठीक आहे. उठ उठ लवकर उठ. आणि पाय काय खा प्यायचं आहे तर कर. खा प्यायचं काय करू? मला काहीच करता नाही येत. मी आजपर्यंत काही केलंच नाही. फक्त मॅगी, चहा, खिचडी एवढं करता येते. धन्य आहे माऊली तुझी. तुला काहीच येत नाही, कमाल नाही आहे. एवढी मोठी झाली आहे, लहानशी आहे काय तू आता? एवढी मोठी झाली 30 वर्षाची, तरी तुला काहीच करता येत नाही. नाही येत मला करता. मी आतापर्यंत रूमवर राहत होती शिक्षणासाठी पुण्याला. त्याच्यानंतर तिथे मेसच होती. इथे आल्यावर इथे आईच करत होती. कधी करायची गरजच नाही पडली. हे काही सांगू नको मला. इथं सगळं स्वतःच्या हाताने करायला लागन. नाही तर मेस आहे, नाही तर आपण बाहेरून ऑर्डर करत काही. इथं सगळं स्वतःच्या हाताने करायला लागतं घरी. अरे पण मला करताच नाही येत. मी कशी काय करू? बरं खिचडी करू काय? खिचडी म्हणजे का रोज खिचडी खाऊ काय आपण? खिचडी खाऊनच कामावर जात जाऊ का मी? आई येऊ शकते आज. काय काल आली नाही ते, तिची तब्येत नव्हती चांगली, दवाखान्यात गेली होती. तर आज येऊ शकते म्हटलं. तर लक्षात ठेव, आई आल्यावर आईला चांगलं वागणूक देजो. आणि दुसरी गोष्ट, काम स्वतः करजो. आणि आई चिडचिडी आहे एक ध्यानात ठेवजो. नाही तर मग म्हणशील तर तुमची आई अशी तुमची आई तशी आहे. मी ऐकणार नाही, माझी आई अशी दोन शब्दही ऐकणार नाही. लक्षात ठेवजो तू फक्त. हो ठीक आहे. आणि ते तोंड चांगलं कर थोडस. उठ, हातपाय धुई, हातपाय म्हणजे आंघोळ कर, साडी घाल, आणि त्याच्यानंतर कर काय करायचं आहे. त्याच्यानंतर मला हे कपडे दिसले नाही पाहिजे अंगात. आपण कुठून आणू मी एवढ्या साड्या? बरं आई आल्या म्हणजे आईला मागून घेईन 1-2 साड्या. नाही 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 नाही, आईला नाही मागायचं. आईला किती काही असलं तरी आईला मागायचं नाही. तू कुठूनही माग, भीक माग, स्वतः कुठून आण, काही कर, पण आईला मागायचं नाही. तुला आता सांगतो मी, एक साडी घाल रोज. मला काही घेणं देणं नाही त्याचं. दिवसभर घालत जाय, रात्री धुवून वायू टाकून देत जाय. रात्री हे घालून घेत जाय लागून तो. रात्री धुवून वायू टाकायची, अजून सकाळी ते घालून घ्यायची उठली का. पण का बरं असं? मला समजून नाही राहिलं. 2 साड्या तर आणून देऊ शकतास तुम्ही. दोन काय एकही नाही आणून देत मी. तुला स्वतः समजायला पाहिजे होतं. आपण चाललो लग्न करायची तर हौस येऊन राहिली होती तुले. हा, अन आता साडीची नाही येऊन राहिली काय? लग्न मी एकटीनेच केलं काय? दोघांनी केलं ना? हौस तर दोघांनी होती करायची. मागं तर तूच लागला होता ना माझ्या. हा, मी क्लासला जात होती तर मागं लागला. त्याच्यानंतर मला प्रपोज केलं. हा, लग्न करायसाठी मजबूर केलं. आणि आता म्हणतो की लग्न करायची हौस आली होती. म्हणजे का मी मागं मागं फिरत होती का माझ्यासोबत लग्न कर म्हणून? केलं ना आता, केलं ना. मग काय राहिलं आता? कर आता. आणि हो, मी उठ म्हटलं तर उठायचं, बस म्हटलं तर बसायचं. मी आता सांगून देतो, नाही तर मग म्हणशील होत्या की हो, हा माणूस आला आणि आपण बसलोच आहे, झोपलोच आहे, आणि मोबाईलवर जास्त दिसायचं नाही, ऑनलाईन राहायचं नाही. नाही. ठीक आहे, चालेल. तुम्ही माझा मित्र येऊ शकते. मित्र जर आला तर दरवाजा उघडायचा. त्यानं जेवायला मागितलं तर जेवायला द्यायचं. त्यानं जर म्हटलं इथं झोपून जातो तर झोपू द्यायचं. नाही तर मग म्हणशील हाकलून देशील त्याला. नाही 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 नाही. तुमचे जेवढे मित्र असाल तेवढे घरी आणून ठेवून द्या तुम्ही. मी परक्या माणसाला घरात कसं ठेवू? काही तुम्हाला थोडासा काही विचार काही? फरक तुझ्यासाठी, माझ्यासाठी नाही. चल येतो मी, बाकीचं पाहत बसतो काय करायचं आहे तर. अरे यार, कसा माणूस आहे या?
निर्णय चुकला तर नाही, आणि चुकलाय तरी आता पर्याय नाही. आता आपल्याला काही करावं लागते, इथंच राहावं लागते. बाबानं तर सरळ सांगितलं दरवाजात पाय देऊ नको म्हणून. आणि बाबाचा स्वभाव मला माहित आहे कसा आहे. तर बाबाला माझ्या तब्येतही खराब झाली, बाबाचं हे सगळं नुकसान झालं. आणि बाबानं स्वतःच्या मनानं कर म्हटलं तर केलं नाही. आता आता काय भाव पडलं. ठीक आहे, निभव आता. जसं केलं ना तसं निभवती ना. आता मी म्हटलं ह्या खूपच सुखी ठेवण म्हटलं. मला म्हटलं हे काय एवढीशी रूम, इथंच राहणं, इथंच किचन, इथंच झोपायचं. त्याच्यात आई येते म्हणते. आता आई इथंच झोपण, आम्ही इथंच झोपण, मित्रही येऊ दे म्हणते. काय करू गड्या, मला काही समजूनच नाही राहिलं. याला म्हणा लागन की आपण पुण्याला चाललं जाऊ म्हणून. माझा जॉबही आहे तिथे, चाललं जाऊ म्हणून तिथंच. पण या माणसाचा जॉब, याच्या जॉबचं हे नुकसान होईल. मग जाऊ दे, याच्यापेक्षा तर नक्कीच मला पगार जास्त मिळते तिथं. हो, पगारही मिळते, फ्लॅटही मिळते, आणि सगळंच मिळते कंपनीकडून राहायला मस्त. तिथं जाणं परवडते. याचा जॉब सुटला तरी चालते. का आला नाही का मोहित अजून? लय वेळ झाला नाही आता. नाही आलेच नाही अजून, खूप वेळ झाला. मी तर एवढ्या वेळची आली ना, मागापासून फोनही लावून राहिले. त्याचा फोनच स्विच ऑफ येऊन राहिला. काऊन पण कुठे राहिला असं काही समजून नाही राहिलं त्याचं. होऊ शकते त्याच्या ऑफिसमध्ये काही काम आलं असेल म्हणून थांबला असेल तिथं, काही कामगिम करायला. जास्तीचं काम करून राहिला असेल, नाही तर म्हणून वेळ झाला असेल. नाही असं कधी नाही करत ते. असं म्हणजे इतक्या उशिरापर्यंत म्हणजे ओव्हर टाईमही नाही करत ना, काहीच नाही करत. डायरेक्ट घरी येते. ओव्हर टाईम करायची काय गरज आहे त्यांना, तुम्हीच सांगा. दोघंही नोकरीवर असल्यावर त्याला ओव्हर टाईमची काय गरज आहे. अर्जंट पैशाची गरज काहीच नाही. पण काय माहित काय झालं तर फोनही नाही लागून राहिला त्याचा. म्हणून म्हणतो तुले, कामावर जायच्या वेळेस कधी चिक 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 करत नको जाऊ त्याच्या मागं. किती वेळा लागून जातं. असं करायला लागते, तसं करायला लागते, हे करा आणि ते करा. हां, हेसी पाहिजे, ढेसी पाहिजे. पंखाच दुरुस्त करायला लावला त्याला, बिघडला तर वक्तावर करायला लावतं, काही वक्तावर करायला लावतं. माणसाच्या डोक्यावर टेन्शन नाही राहत काय? हां, कामाचं टेन्शन, सगळ्या गोष्टीचं टेन्शन. मग हे असं झालं म्हणजे मग भोगा कोणाला लागते? आई जॉब काही ती एकटेच करते का? टेन्शन त्याच्या एकट्याच्या डोक्यावर आहे काय? त्याच्यापेक्षा टेन्शन तर माझ्या डोक्यावर आहे. माणसाला जास्त टेन्शन असते हो बाई. कसं कायच्यावरून माणसालाच असतं फक्त. सकाळपासून जाणं, हां, संध्याकाळी वापस येणं. तिकडे ऑफिसमध्ये कोणी काही बोलते, काही म्हणते, असं तसं, हे ते जॉब करणं दिवसभर. हां, सोपी गोष्ट आहे काय? आई मी तर तेच करते. हां, जे ते करते. मलाही सकाळी जायला लागते. बरं, सगळे घरचे कामं करून जायला लागते. घरचे कामं करणं, त्याच्यानंतर टिफिन करणं त्यांचा माझा सगळेचा, त्याच्यानंतर जाणं. मलाही ऐकाच लागते, जे त्याला ऐका लागते. त्याच्याजवळ तरी बाईक आहे, मी तर धक्के खात जातो गाडीनं. हां, वेळेवर गाडी भेटन नाही भेटन, किती टेन्शन असते. हो, तर बाईचं नाही एवढं हे राहत. बाईले कोण एवढं म्हणते? माणसासाठीच म्हणते, कोणी बी माणसाचीच येते कोणाला. बाईची नाही येत एवढी आजपर्यंत. आता मन बरं, कोणी एवढं म्हणते काय का? हो, पण हेच म्हणा, नाही होत असेल तर सोडून द्यायला लावते, काय करायला लावतं. आई जॉब नाही सोडू शकत मी जॉब सोडू शकत नाही. कारण हा जॉब म्हणजे मी इतक्या हासिल केला आहे म्हटलं. हां, खूप मेहनत केली याच्यासाठी. आई वडील नसताना की स्वतःच्या पायावर आपण उभं राहायला पाहिजे हे मला लहानपणापासून समजत होतं. म्हणून मी जिद्द पकडली, काम केलं, आणि आज या पदावर आहे म्हटलं. हां, असं म्हणजे मी माझं तर खूप मेहनतचं आहे. दुसऱ्याचे बुक, दुसऱ्याचे पेन पेन्सिल सगळं वापरून मी अभ्यास केला आहे म्हटलं. रात्री जागून, रात्रभर जागून मी अभ्यास केलाय. मी कशी काय जॉब सोडून देऊ काय की? हा, तुमच्या तरी पोराला रूम होती, ते सगळं तुम्ही खर्च पुरवत होते. आम्ही तर हॉस्टेलवर राहून सगळं केलं. आई नाही, बाप नाही, कोणी नाही. कसं आमचं वातावरण असेल? आम्हाला सगळे कामही करायला लागते. हॉस्टेल म्हटलं की सगळं करायला लागते, सगळं करून निघायला लागते, त्याच्यानंतर शिकायला लागते. हां, तुम्हीच सांगा मला, माझं कठीण आहे की त्यांचं कठीण आहे? आणि कशी सोडू मी असा जॉब? मग आता ते भाषण दिल्यापेक्षा आता पहिले त्याचं पाय. तो कोण नाही आला, काही नाही आला, मला चिंता वाटून राहिली माझ्या पोराची. तुले काय दुसरा भेटून जाईन, मला भेटन काय बाई दुसरं पोरग? आई कशा बोलता तुम्ही? हे काही असून असा विचार करता? विचार म्हणजे माझ्या डोक्यात अलग विचार येऊन राहिले बाई. आता ते विचार बाजूला ठेवा. पोरग घरी कसं येईल ना याचा विचार करा. माझ्या पोराला अगर काही झालं ना तर तुलेच म्हणून मी सगळ्यात पहिले. तर माही काय चूक आहे त्याच्यात? तुमचं पोरग जॉब करून राहिलं, तिकडे काही झालं कमी जास्त, बरं माही झालं तर मग माझ्याविषयी कोण म्हणून मग कोणाला काही? काय झालं? काय चालू आहे म्हटलं दोघीचं? मोहितजी कुठे होते तुम्ही? खूप वेळ लावला आज तर यासाठी. आज काय झालं होतं? अरे काही नाही, आज ऑफिसमध्येच होतो. ते बॉसच्या पोराचा वाढदिवस होता, त्याच्यानं मग सगळेच थांबायला लावलं होतं, म्हणून उशीर झाला. पण काय झालं इकडे? काय झालं? हे काऊन रडून राहिली तू? आई मला खूप बोलून राहिल्या, काही झालं तर तुलाच म्हणा, असं तसं, तू याच्यानं नाही आला, तूच त्याला कटकट करत, मलाच बोलून राहिल्या. आता माहिती काय गलती आहे याच्यात? आई काऊन हो? काय झालं? काऊन अशी बोलून राहिली तू? बापा चिंताने वाटन काय? हा, मन म्हटलं तर काही गुन्हा केला काय? चिंतेपोटीच म्हटलं ना असं. आई तर मला काही झालंय तर तिची काय गलती आहे त्याच्यात? तिनं म्हटलं का मला एवढा उशीर कर म्हणून यासाठी? ते तिच्याही जॉबवर जाते, तिलाही टेन्शन आहे. हा, टेन्शन दोघालाही असते आई. हो, दोघाली असते.
मोठं भलं साजरं वाटते तुम्हाला बायको घराच्या बाहेर जाते नोकरी करते हा लय चांगलं वाटते काय लोक नाव ठेवते म्हटलं काय म्हणते 4 लोक आई कोणते होते 4 लोक इथं आण बरं आपल्या घरी त्याले 4 लोक येले जर समजा तू एक दिवस बिमार असली तर ते 4 लोक तुले स्वयंपाक करून जेवायला येते काय जीव घालायला येते काय हे विचार पहिले त्याले तर मी एक दिवस बिमार जर असली तर त्या 4 बाईले बोलाव तू मला एक दिवस माझ्या घरी स्वयंपाक करून द्या म्हणा करून देते काय तर माहीत पडते जर त्या करून देत असन तर माझ्या बायकोला मी उद्याच नोकरी सोडायला लावतो बस बापा तुमच्यासोबत तर बोलणंच गुन्हा आहे आपण बोलावं काही ना तुम्ही बोलता काही जगाचा विचार तुम्हाला आहेच कायले आताच्या पिढीले हा आताच्या पिढीले जगाचा विचारच नाही आहे आम्ही लोक इथे जगाचा विचार करत करत जगलो आतापर्यंत आम्ही आताही जगून राहिलो तर जग चालून राहिलं म्हटलं बाबू आई आमचं असं आहे काही थोडंसं जगलं तरी चालते पण स्वतःसाठी जगा आणि स्वतःच्या मनानं जगा जगाच्या मनानं जगून काय आहे जग काय देणार आहे तुम्हाला हा येणार आहे का तुम्हाला एखाद्या दिवशी करून द्यासाठी हे सांग ना मला तू हा जेव्हा तिला आई वडील नव्हते तर तिला साथ दिला का कोण स्वतःच्या नातेवाईकांतून दिला आणि आता जग मोठं बोलायला येऊन राहिलाय मामा काका चुलते कोणी कोणी तर होते ना तिला कोणीच नव्हते आई वडील गेल्यावर मग कशी आश्रमात गेली ते पोरगी एवढं शिकली सारं केलं आज नोकरी करून राहिली स्वतःच्या पायावर उभी आहे खूप मेहनत ना नोकरी भेटली आहे तिले आणि तू म्हणता का तिला नोकरी सोडून दे कायले सोडून ते नोकरी नाही सोडत ती मी तर तिला स्वतः सांगून म्हटलं मी तुम्हाला सोडू शकत नाही ते नोकरी सोडू शकत नाही तर तिला एकच म्हणून मला सोडून दे माझ्या मायबापासाठी पण आपण दोघं वेगळे वेगळे होऊन जाऊ म्हणा पण नोकरी नको सोडू या सल्ला मी स्वतः तिला देईन म्हटलं वा रे वा पट्ट्या मस्त आहे तू तर हा म्हणजे स्वतःला सोडायला लावतो बायकोले पण नोकरी नाही सोडायला लावत नोकरी सोडून काय करू घरात बसू काय तिला आणून घरात बसून 4 बायाच्या चुगल्या करायला लावू काय त्याचे तुझ्या सोबत येते दिवसभर त्याच्यासाठी चहा पाणी करायला लावू काहीच नको करायला लो बाबा करतो मी मायवालं मी म्हटलं काय माय करा म्हणून माय काहीच नका करू नाही तर काय करते तुझी बायको आली तेव्हापासून हा ते स्वयंपाक गिपाक करून ठेवून देते कधी माई कपडे धुतले की नाही एखाद्या डाव का कधी माई खोली सप्पा केली आई आई कधी तर समजून घेत जाय थोडीशी हा तुला तरी ताईनं किती समजून पाठवलं म्हणजे सांगितलं दोघी नाही की अशी वागत जाई तशी वागत जाई ते आई तिच्या मागं पुढं कोणी नाही आहे वो तूच तिची आई तू बाबाच तिचे बाबा आपणच आहे 3 जण तिच्यासाठी परिवार हो तर परिवार समजलं असतं तर केलं नसतं सगळंच करते ना सगळंच करून राहिली ती मी पाहूनच राहिलो ना सगळं करते त्याच्यानंतर ते मी आम्ही सोबतच निघतो फक्त एवढा आहे तिला बसनं जायला लागते मी गाडीनं चालला जातो ते धक्के खात जायला लागते तिला रोज कोणासाठी करून राहिली ते स्वतःसाठीच तिच्याजवळ 1 रुपया ठेवत म्हटलं ते सगळा पैसा माझ्याजवळ देऊन देते आता काय ते तुम्हाला जेऊ घेऊ घालून निघत जाईन काय म्हणजे मग तोपर्यंत तिचा वेळ निघून जाते हा तेव्हा निघत जाईन का ते मी कुठं म्हणतो बाबा अशी आता मी माझ्या म्हणणं असं आहे तर लोकांच्या सुना कशा घरी दिसते हा आता या टाइमात 1 वर्ष होईल आता तुमच्या लग्नाला झालं असं तर नातू गितू आता याचा विचार करायला लागते जरासा परिवार वाढवायचा विचार नाही करायला लागत काय परिवार वाढवायला पुरी जिंदगी बाकी आहे काय पहिले स्वतःच्या पायावर उभं झालो आता आपलं घर घे सगळं व्यवस्थित सगळं झालं पाहिजे त्याच्यानंतर पाहू फॅमिली सेटल करायला वेळ आहे अजून जेमतेम तिचे 2 वर्ष चालू आहे नोकरीचा आता आणि तिला आतापासून सोडूनही द्यायला लोक मी नोकरी नाही म्हणते नाही म्हणले लेकरू घेऊन ये एखाद्या अनाथ आश्रमातून त्याला तरी बिचारायला आई वडिलाची माया भेटते माझ्या घरात नाही पाहिजे दुसऱ्याचं हा स्वतःचं तुझ्या असन तरच घरात लागन मी दुसऱ्याचं ठेवणार नाही माझ्या घरात आई जास्त मायाघर करू नको नाही तर तू घर सोडून चाललो जाईन मी तर येणार नाही म्हटलं आयुष्यात कधीच लक्षात ठेवजो आता आता काय गरज आहे तुला आमची सांग पहिलेच किती फोन करे तू चला बा शिकायला आहे नोकरी करते चला बा शिकायला आहे नोकरी करते करू करू आम्ही तुले सांभाळलं हा आणि आता बायको भेटे भेटे तर म्हणतं का नाही चाललो जाईन सोडून धमकी देतं काय काय झालं काय चालू आहे म्हटलं हा ऐकूनच राहिलो ताईचं किती वेळ झाला तर हा म्हटलं बा आता सरण मग सरण अरे काऊन रे बा सुनबाई कोण लढून राहिली मोहीत काही नाही बाबा बोलचाल झाली यायची जराशी आई म्हणते तिला नोकरी सोडून दे म्हणते आता एवढ्या मेहनत न तिनं नोकरी हासिल केली आणि ते सोडून देईन काय विचार करा तुम्ही जरासा हा किती मेहनत केली तिनं नोकरीसाठी नोकरी खायला सोडायला लागते घरच्या कामासाठी घरचे कामं करायला आहे ना तुझी आई आता काय झालं तिले आतापर्यंत तर करूनच राहिली होती ना काय आता सून ये तर सून नाही राहिली का तिच्याकडून सारच होते सुनबाई करत जा बेटा नोकरी कर तुला जे करायचं आहे ते कर ते पाहिजे घरातलं टेन्शन नको घेत जाऊ बुडा तर बस ह्या माझ्याच जीव घेण्यावर टपला आहे मला असं वाटतं कधी कधी मरते कधी कधी सरते बाई काय लिहिता सुनीच्या मागं लागून जातो तू हा काऊन लागतं म्हटलं अरे सुखानं जगू दे येईल त्याचा संसार करू दे पोरग तिथं न राहता ते पोरगी तिथं शहरात राहून इथं आली त्याच्यासोबत खेड्यात राहिले कायसाठी आली का चल बा आई वडील इथं आई वडीलची माया नाही भेटली तर आता भेटून जाईन बा आपल्याला तर तिला आईची माया नाही देता तू काय म्हणते तिच्या मागं कटकट लावून राहिली नोकरी सोडून दे असं कर तसं कर काऊन सोडायला लावत तिला नोकरी अगं लोक म्हणते नोकरीवर जाते बापासून चांगली नाही असं नाही तसं नाही हा माणसासोबत बोलते तिकडे बोलली तिच्या नवऱ्याला ऐतराज नाही तर तुला कोणता ऐतराज येऊन पडला आणि लोकांना कोणता येऊन पडला मग म्हणणं एवढं आहे तर कायला फालतूच्या गोष्टीत पडावं बा आपण आपल्या घरातलं पाहायचं कोणत्या वेळी ते 4 लोक तुला म्हणणारे तेच म्हणतो बाबा मी आता मी ऑफिसला जातो माझा संबंध येत नाही का बाईसोबत मग तिचा संबंध तसा माणसासोबत येते मग माणसासोबत बोललं चाललं म्हणजे काय होते
बोलतच असते. कोणत्या जगात राहून राहिलो आपण आता? हा 21 वर्षात का अशा गोष्टी करणं शोभते काय आता ह्या? आई तर बस, आईचं तर सोडून द्या तुम्ही. बरं जाऊ द्या बाबा आता. ते म्हणते माझ्या घर करून राहिली. सांगून द्या आता माझ्या घर म्हणते ते. माझ्या घर करते ना, उद्याच हे घर तुझ्या नावानं करून देतो मी. म्हणजे मग खटपटच दूर होऊन जाते माझ्या घर म्हणायची. बस नाही तर देतो सुनीच्या नावानं करून. जाय तिकडे. नाही नाही बाबा, मला नाही पाहिजे, माझ्या नावानं नाही पाहिजे. घे ना करून. हा घे ना, सासरा करून देतो म्हणजे तुझ्या नावानं तर घे करून. आणि सगळे मिळून द्या मला घरात हाकलून. तरी मला ना तर असंच करून मी लक्षात ठेवतो तू काय. चांगल्या जर माणसाला चेडे लावशील तर जे लोक तुला म्हणते ना टोकते रोखते नोकरी सोडायला लावते त्याच्या घरीच पाठवतो तुला मी. माहीत पडते ते एवढे दिवस तुला असे म्हणणारे लोक त्याच्या घरी तुला किती दिवस ठेवते हे तर माहीत पडून जाते. तिथं दाखवतो मी तुले. ना पोलीस इथं जाऊ देत ना कुठं जाऊ देत. डायरेक्ट तिथं नेऊन घालतो जैन तुला म्हटलं. आणि मला माहिती तुला म्हणणाऱ्या कोण कोण होतं. मी काय ना म्हणतो असं मला त्यानी होय जयचं तुम्ही नाव घेताय. आता तर कोणी असो हा मला सारंच माहित आहे. कोण काय म्हटलं ना काय नाही म्हटलं. असे आहे तुम्ही सारेचे सारे माझ्या मागं भिडून जाता मग. आपणच जर असं वागलो नाही ना तर कोणीच आपल्या मागं भिडत नसते म्हटलं. बेटा सुनबाई टेन्शन नको घेऊ काय. जोपर्यंत तुझ्या सासरा आहे तोपर्यंत तुला कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही होणार ह्या घरात. फक्त काही प्रॉब्लेम असली तर सांगत जाय. तिचं ऐकून नको घेत जाऊ. तिनं पोरायलाच नाही सोडलं तर तुला सोडते का बाई बोलायची. बाबा मी कधीच त्यांना असं काही म्हणत नाही. त्या म्हणते की माझे रूम नाही साफ करत, माझे कपडे नाही धुवत. केव्हा धुणार आहे मी? त्यांची आंघोळच होत नाही सकाळी. माझे एवढे सगळे कामं करून मला ऑफिसला जायचं शक्य नाही होत. तू टेन्शन नको घेऊ. उद्या मी तुला वॉशिंग मशीन आणून देतो. जेवढे झाले तेवढे धुवत जाय. नाही झालं तर तसंच राहू देत जाय. तुला जसं वाटतं तशी जगत जाय तू. दुसऱ्याच्यासाठी हे करू नको. स्वतःच्या मनाची कोंडी नको करून घेऊ. बरोबर बोलतो बेटा तो. हा तुला जे पटते ते कर. कारण असं समजून नको घेऊ की आपल्याला कोणीच नाही म्हणून. मी आणि एवढा मोठा बाप आहे ना. सासूच जाऊ दे तिकडे. नाही तर नाही माय एकटा बापच मी तुले मायपेक्षा कमी नाही आहे. समजलं. मला म्हणत जाय. मला सांगत जाय कोणती प्रॉब्लेम असली ना त्या घरी असो नसो मला सांगत जाय. हा बाबा नक्की नक्की सांगत जाईल मी तुम्हाला आता. चाल येतो मोहित. त्या कोण एवढा उशीर केला रे आले. लवकरच जा जरासा. तू आला असता असतील एवढे बोलणे ऐका नसते लागले म्हटलं. बाबा बॉसच्या पोराचा वाढदिवस होता आज. मी तर येऊन राहिलो होतो. थांबा थांबा म्हणे सगळे जण थांबून जा म्हणे. म्हणून घंटा थांबा लागला आम्हाला. सगळेच थांबले होते. लागन तर फोन करून विचारू शकता. मी असा खोटा नाटा बोलतच नाही. मी इमानदार आहे तिच्या बाबतीत. मी कोणाच गोष्टीत तिच्यासोबत एक मिनिटही खोटा नाही बोलू शकत. हा तर लागन तर तिला मी म्हणू शकतो. आईला तेच म्हटलं का सोडाची वेळ आली तर मी तिला हेच म्हणा का मला सोडून चालली जाय. पण नोकरी नको सोडू. आई म्हणते नोकरी सोड मध्ये तिला तिच्या नोकरीवरच काय येऊन पडलं काय मी. अरे तुझ्या माईले दिवसभर सून पाहिजे घरात भांड्यासाठी. आता काही भांडणं होऊन नाही राहिले. आता ती तिचे कामधंदे करते सकाळी हिच्यासोबत काही बोलत नाही. महाराणी मस्त 9 वाजेपर्यंत झोपली राहते. सुनबाई उठून कामं करून घेते सगळे. कामं केल्यावर चालली जाते आपले ड्युटीवर. मग तिकडून आल्यावर अजून कामात लागून जाते. मग हिला भांडायला भेटत नाही ना. आता आजूबाजूनं लोकांचं पाहत नाही काय. सुना भांडताच भांडते सासू सुना एकमेकीसोबत. तर हिला असं वाटतं आपण असं केलं पाहिजे. म्हणून ते तशी म्हणून राहिली. उलट तर बाबा चांगली गोष्ट आहे. सून नोकरीवर आहे इमेज वाढते यायची. पण काऊन अशी वागते काय मी बा आई. आदत आहे तिले. तिच्याकडून पोरीच असतं सुख नाही पाहिलं जात. तर ते खरंच सुनीचं पाहिजे काय. बरं करा तुम्ही आराम करा आता. बाई त्याला जेवायला लागत असेल तर जेवायला देऊन दे. दोघे जण जेवण करा आणि झोपून राहा. तुम्ही तर आता वाढदिवस होता तर मग खाऊनच आले असेल तिकडून काही ना काही. नाही काहीच नाही खाऊन आलो मी. तुला सांगतो होतं तिथं खूप सगळं होतं. जेवायचं होतं नाश्ता होता सगळंच होतं. पण मी एकटा जेवतो काय तुला तर माहित आहे. मी तसंच आलो म्हटलं. तर बॉस म्हणे जबरदस्तीने आहे ते पाय एक डब्बा आणला. त्याच्या सगळीसाठी ठेवूनच आणलं. मग चला आपण आता जेवण करू. बाबा तुम्ही चला ना. बेटा जेवलो ना मी आता. मी जेवलो. तुम्ही दोघंच राहिले जेवायचे. जा आता जेवून घ्या. इथंच घेऊन ये नाही तर. आणि जेवून घ्या दोघं जण. हा तसंच कर मग. जा घेऊन ये. मी कपडे गिपडे बदलतो तोपर्यंत. हातपाय धुतो. तू तोपर्यंत वाढून घेऊन ये. हो आणते. आणि रडणं बंद करते. झालं आता लय झालं रडणं. एवढं रडायची गरजच नाहीये. एवढी स्ट्रॉंग आहे तू ना एवढं रडतं का. बाबा जेवा ना थोडंसं. नाही बेटा जेवलो ना मी. आताच तर जेवलो थोडा वेळ झाला. जेवलो ना मी टीव्ही पाहून राहिलो होतो. मला टीव्ही बंद केल्यावर टीव्ही भोवती चाललो पण आवाज नाही आला. जशी टीव्ही बंद केली तसाच आवाज येऊन राहिला होता. हा म्हटलं बेटा काय चालू आहे घरात म्हटलं. जाऊन पाहतो. म्हणून इकडे येऊन पाहतो तर हे चालू एवढं मोठं नाटक इथं. चला करा मग जेवण. येतो मी झोपतो आता. हा बाबा बाबा दरवाजा लावून घ्या तिकडचा. हो लावतो. पाय तुला चाऊस होती नाही ते याची. मस्त शिर्टीत होतो. हा तर काय म्हणे तू नाही म्हणे आई बाबा पाहिजे. आई बाबा जवळ चला. एकटे राहते ती असं तसं. आलो नाही तर मग पाय आता तुम्ही तुला पहिलेच म्हणून माझी आईले कदर नाही कोणा गोष्टीची. बाबा चांगले आहे तर नाहीच म्हणे तू. आईले मी बदलून टाकन. अरे आईले बदलून एवढं सोपं नाही आहे. आईले पोलीस तर नाही बदलू शकल्या. मी नक्कीच बदलावून राहिले एक दिवस. एक दिवस येईन तो. काही मला खरोखर पोरगी मानन आणि चांगली वागन माझ्यासोबत. खरंच. बरं बसा ना तुम्ही. आणतो ना जेवायचं. हो येतो मी. हातपाय धुवून येतो. बॅगेत ठेवतो. आण तू. आणि तू कधी सुदर्शन नाही हे मला माहित आहे. हो नाही नाही मला सुधरायचंही नाही. मला असंच राहायचं आहे. ओके ठीक आहे. बापा रे फरशी पुसणं चालू आहे असतं. तेही हातानं कुठं सुधारली बाई एवढी. चांगली गोष्ट आहे. नाही बोललं तेच पुरते हिच्यासोबत. उभारीच बोलते नाही तर. हिला काय झालं गड्या.
रे काय म्हणते तर घरातले कामं करायला लागून गेली कालपासून. काल कपडे काय धुतले, भांडे काय धुतले. हा आज एकदम फरशी पुसाले हे हातानं. त्रास घेस होईन नाही, काही ऐकतच नाही बाई येतं. आता बाई पायावर तर घे ना. हो बापा घेतो, ठीक आहे, होईन आता पुसता येईल. हा तशाच बसा आता, खाली ठेवजा नका पाय. पाय बरं होत नाही काय कामं. हा उगाच काय म्हणते तर करायला पाहत नाही म्हणून. नाही तर पाय बरं कसे फरशी साचरी पुसणं होते म्हटलं असं वाकून बसून. आणि आपणही फ्री राहतो. आता सांगावं बाई तर तुम्ही समजत नाही. मोहिनी, अय मोहिनी, काय करून राहिली ते? हातानं कोण फरशी पुसून राहिली? काऊन ते आणलाय ना तुझ्यासाठी, माप आणलाय ना, त्यानं पुसणं. पुसू दे ना रे, करते काम तर करू देत नाही बायकोले. हा नुसतं काय म्हणते तर घरात बसू बसू ठेवून दिलं. आणि एकदम आता करून राहिली तर करू द्यायला पाहत नाही. तुम्हीच नाही करू देत बायकोले म्हणून तर करत नाही त्या. नाही त्या बरोबर कामं करते. आई पण तिच्याकडून नाही होत वागणं. तिला त्रास होते मग त्या गोष्टीचा, रात्रभर बोंबलते मग ते. मला माहित आहे. आणि तू मग तर करू दे, आता तर करून घेते. काल तिनं भांडे काय घासले बसून, तर किती त्रास होईल तिले. हो मोहिनी, हो खोलीत होय. काय करून राहिली हे? तमाशा मांडून ठेवला इथं. कोण राजेजी, काय झालं? काय झालं? कायले ते हातानं फरशी पुसून राहिली तिथं? ते कायसाठी आणून दिलं तुला एवढं मोठं 1200-1300 रुपयाचं? हा त्यानं पुसत जा ना त्या दंड्यानं. ते त्यानं जरासं इची होते. हा पुसणं रोज, पण त्यानं पुस, अशी वाकून नको पुसू. अहो राजेजी, अशीच तर पुसा लागते म्हणते फरशी, तेव्हा चांगलं होते म्हणते. तर पहिल्यापासूनच पुसा लागत होती, आता वेळच होऊन गेला तर म्हटलं आताच ठीक आहे. काही गरज नाही, ज्यानं तुला म्हटलं ना त्याला म्हणा तूच पुसून घे म्हणा. हा हे त्रास झाला म्हणजे मग कोणाला भोगा लागते? त्रास तू भोगतो आणि पैसा मला लावा लागते मग. आम्ही नाही म्हटलं रे बाबा, नाही तर मग म्हणशील. आई तुझ्याशिवाय म्हणू तरी कोण शकते? आणि तू कोणती तरी गोष्ट लागू देतं काय? हा कधीतरी लागू दिली काय तर आता लागू देशील? रोजच्या रोज तर तुझी कटकट चालू राहते सोनाईच्या मागं. असं नाही करत ना तसं नाही करत. हा म्हणून तिला राग आला असेल तर लागली असं फरशी पुसाले. पण तकलीफ कोणाला होती मग? तिलाच भोगा लागते. रातभर बोंबलते म्हटलं ते. काल कपडे धुतले तीन हातानं बसून, चांगले भांडे धुतले. हा आणि मग रात्री कशी कणकण करत जाय म्हटलं. आणि आता उठली अजून लागली फरशी पुसाले. मग मला माहिती आहे तर मलाच जाणं लागेल ना. जाण तर बाबा, अरे काय होती यानं, काही नाही होत. आता जरासं ते करून नाही ना म्हणून तशी करते ते, नाही तर काही नाही होत. काही हो का नाही हो, मी पैसा लावून भावा. पण हे असं काय म्हणते तर फालतूची तकलीफ कामाची नाही आहे. मी तेच म्हणून राहिली बापूजी, काही काऊन बा अशी बसून फरशी पुसून राहिली. हा पुरी वाकून गेली, त्रास नाही होऊन राहिला काय म्हटलं इले. त्रास होते वैशाली ताई, पण काम करा लागते ना घरातले, म्हणून मी करून राहिली मग. एवढे नको करू हो बाबा, का जीवाच्या वरत होईल म्हणून. मग नाही तर काही तर जे काम करायचं ते कर ना. झाडणीनं झाडून टाक. पोछा लावायचा तर त्या दंडानं पोछा लाव. हा तुला जे करायचं आहे उभ्या उभ्या पोळ्या लाटून घे. हे कामं कर ना तू. हे फालतूचे कामं नको करू असे बसून वैन्यानं. तुम्हाला म्हटलं ना मला फिरायला नाही म्हटलं तर नेलं काय तुम्ही? गाडी घेतली तेव्हापासून. अरे बा कसं नेऊ, बाबाची तब्येत बिघडली म्हणून आपण राहिलो, नाही तर सगळेच जण गेलो असतो ना. आता काय, आता नाराज काही होऊ नको मोहिनी. आता वाढ झालं म्हणजे दर्शनाला जाच लागते. तर आपण सगळे जण चाललो जाऊ. आता तू 8व्या महिन्यात येऊ नाही शकत, 9व्या महिन्यात दगदग करता करता नेतं का तुले? म्हणून म्हणून राहिलो. मग सगळेच जण जाऊ आपण पूर्ण परिवार. तोपर्यंत कोणीच नाही जाणार. पक्क तोपर्यंत कोणी जाणार नाही ना? नाही, घरातून कोणीच जाणार नाही. मी गाडीच नेऊन देत ना कोणाला. तुला काय टेन्शन घेते त्या गोष्टीचं? हा ज्याला स्वतः जायचं असतो स्वतः जाऊ शकते, पण मी गाडी कोणाला नेऊ देत नाही. जोपर्यंत आपलं बाळ होत नाही ना आपलं दर्शन होत नाही तोपर्यंत मी कोणालाच नाही नेऊ देत. मग सगळेला नेऊन लागन तर. ठीक आहे राजेजी, काही फरक नाही पडत मला. येल पाड्यावानाचे अशी येल पाडते, नाही तर नाही, नाही तर नाही मग मार भांडते तो काही जण.